हॅलो, नमस्कार सर्व ताईंना. तर मी आज इथे बनवते आहे सोयाबीनची भाजी. मी सोयाबीन थोडेसे गरम पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनटं ठेवलेले. त्यानंतर ते एकदम मऊ होतात. मग त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचे व्यवस्थित. 10 ते 15 मिनटं ते भिजले की मग मऊ पडतात. व्यवस्थित त्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्यात पाणी राहणार नाही. त्यामध्ये मी इथं मॅरिनेट करायला ठेवते. 4 चमचे दही घेतलं आहे, 1 चमचा हळद, लाल तिखट, गोडा मसाला आणि अर्धा चमचा मी अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. इथे सर्व व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर मी थोडंसं इथं मसाला टाकते आहे, लाल तिखट. जे घरचं असतं ते लाल तिखट टाकायचं आहे, की अजून त्याला जास्त टेस्ट वाढते. तर मी इथे कढईमध्ये 4 चमचे तेल घेते आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये मग नंतर तमालपत्र आणि दालचिनी टाकायची. 2 बारीक चिरलेले कांदे. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगावरती न ठेवता तो व्यवस्थित आपल्याला एकदम तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा जेवढा व्यवस्थित भाजला जाईल त्यामुळे आपल्या सोयाबीनला अजून जास्त टेस्ट वाढते. थोडंसं मध्ये हलवायचा आहे कांदा व्यवस्थित आपल्याला लालसर रंगावरती असं तांबूस भाजून घ्यायचा आहे. इथे बघा व्यवस्थित तांबूस रंगावर भाजलेला आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालते. आपण ऑलरेडी मॅरिनेट करतानाही घातलेली आहे आणि थोडी इथेही घालायचे, की तेलामध्ये ते व्यवस्थित फ्राय होतं. तेलामध्ये व्यवस्थित छान फ्राय झाली की मग त्यामध्ये टमॅटोची प्युरी घालायची. टमॅटोची प्युरी करताना त्यातील जे बिया आहेत त्या सर्व काढून टाकायच्या, म्हणजे ते आंबटपणा राहत नाही. त्यामुळे सगळं व्यवस्थित बिया वगैरे काढून मग त्याची प्युरी तयार करायची आहे. व्यवस्थित टमॅटो इथं प्युरी त्याची भाजून घ्यायची आहे तेलामध्ये, मस्त तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये जे बाकी उरलेले मसाले ते तेलामध्येही घालायचे, की जेणेकरून व्यवस्थित त्याला तर्रीदारपणा येईल आपल्या भाजीला. व्यवस्थित तेलामध्ये फ्राय केलं की म्हणजे आपण मॅरिनेट केलेलं आहे सोयाबीन ते पण त्यामध्ये घालायचं व्यवस्थित. छान असं परतून घ्यायचं 1 मिनिटभर. त्यामध्ये जे आपण दही टाकलेलं आहे तर त्याच्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं. त्यामुळे आपण अगोदर पाणी नाही टाकायचं. व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. मग त्याला थोडा वेळ परतून घेतलं की मग थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचे, की जेणेकरून त्याला व्यवस्थित तेल सुटेल. परत 1 मिनिटभर झाकलं की हे बघा इथे व्यवस्थित त्याला तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि परत एकदा मिनिटभर त्याला परतून घ्यायचं आहे. परत आणखीन एक वाफ काढायची आहे. अजून एक वाफ काढल्यानंतर हे बघा अजून व्यवस्थित ते जे दही मिक्स केलेलं आहे त्याचं पाणी सुटतं आहे. त्यामुळे पाणी लगेच नाही ओतायचं आहे. आणि जे आता पाणी ओते ते गरम पाणी ओतायचं आहे. थंड पाणी बिलकुलही ओतायचं नाही, गरम पाणीच ओतायचं. पाणी ओतलं की मग त्याला परत व्यवस्थित शिजू द्यायचं 5 ते 10 मिनिट. इथे बघा 10 मिनटं मी शिजवून घेतलेले. व्यवस्थित तरी सुटली आहे त्याला. तर आपण इथं त्याला एक तडका देणार आहोत बटरचा. मी 1 चमचा बटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत, हिरवी मिरची. व्यवस्थित बटरमध्ये फ्राय करून घ्यायची. हे ऑप्शनल आहे, जर कोणाला आवडत असेल तर करू शकता.
नाही तर स्किप करू शकता तुम्ही, पण बटरने अजून एक टेस्ट छान वाढते. थोडीशी मिरची व्यवस्थित भाजली की जे आपल्या आहे भाजी केलेली आपण सोयाबीनची, त्यामध्ये त्याला तडका द्यायचा याचा. भाजीची अजून टेस्ट छान वाढणार आहे याने. तुम्ही आवर्जून असे तडका देऊन बघा, भाजी एक नंबर होते. त्याला थोडंसं परत मिनिटभर फ्राय करायचं व्यवस्थित. हे बघा, इथे बघू शकता भाजीचं स्ट्रक्चर कसं आलेलं आहे. एकदम रसरशीत भाजी होते, छान झालेली आपली सोयाबीनची भाजी तयार. आता सर्व करू शकता गरम गरम चपातीसोबत वगैरे. ताई आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.